एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खराची प्रकृती बिघडली. तातडीनं कार्डियक रुग्णवाहिका मागवावी लागली. छातीत दुखत असल्यामुळे काही काळ ऑक्सिजन लावण्यात आला. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत माझ्याही मनात शंका निरसन झालं पाहिजे. मोदी शहांकडनं तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे निर्देश. सुनेत्रा पवारांचं भाष्य. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीतल्या प्रचार सभेतनं ग्वाही. मी संघर्ष योद्ध्याची सहचरणी. येसुबाई जशा लढल्या तशी लढेन. बारामतीची जनता पाठीशी असेपर्यंत खचणार नाही, मागे हटणार नाही. प्रचार सभेतनं सुनेत्रा पवारांचा विश्वास. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये. 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख. संपूर्ण भारतात गाजेल असा विजय करा. फडणवीसांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. सुनेत्रा पवारांच्या बाजूनं विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही. दादांना आदरांजली म्हणून वहिनींना साथ द्या. सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन. बारामतीत कुटुंब म्हणून प्रचाराला जाण्यास उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा पाठिंबा. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर मारून मुतकून फॅमिली मॅटर आहे. संजय राऊतांचा टोला. विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय मान्य. आदिती तटकरेंकडनं स्पष्ट. अजितदादा आज नाहीत यावरती अजूनही विश्वास बसत नाही. बारामतीत प्रत्येक गोष्टीत दादांची आठवण येते. आदिती तटकरेंकडनं दादांच्या आठवणींना उजाळा. दादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न काकींच्या माध्यमातून पूर्ण होईल. आदिती तटकरेंचं विधान. तर वातावरण गढूळ करू नका छगन भुजबळांनी सुनावलं. तर महिला आरक्षणाच्या आडून सरकार देशाचे तुकडे पाडणार होते, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं भांडण फोडलं. नारी शक्ती वंदन विधेयकावरनं उद्धव ठाकरेंचा एनडीएवरती निशाणा. विरोधक म्हणजे सिरियल लायर. महिला आरक्षण देऊ नये यासाठी विरोधकांचा प्रयत्न. भाजपच्या युवा शक्ती जागर मोर्चातनं मुख्यमंत्री फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल. महिला आरक्षण बिलाच्या मुद्द्यावरनं फडणवीसांच्या चॅलेंजला सुळेंचं उत्तर. कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार. सुळेंची प्रतिक्रिया. तर माझ्या स्तराचा नेता बोलवा, मी चर्चेला तयार. फडणवीसांचं पुन्हा चॅलेंज. तर फडणवीसांनी त्यांचा स्तर कोणता ते सांगावं. संजय राऊतांचं वक्तव्य. डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावरनं फडणवीसांनी विरोधकांना ओपन डिबेटचं चॅलेंज दिलं होतं. माझ्या स्तरातील कोणत्याही नेत्यानं ओपन डिबेट करावं. फडणवीसांच्या या वक्तव्यावरनं राऊतांचा टोला. मुंबईतील भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे महिला संतापली. भाजपच्या मोर्चामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. बाजूला मैदान असताना रस्त्यावरती मोर्चा का काढला. संतप्त महिलेचा मंत्री महाजन आणि पोलिसांशी वाद. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपला सत्तेतनं हाकलून दिल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट. भाजपच्या मोर्चामुळे एका महिलेचा संताप. पहिल्यापासूनच काँग्रेसची नीती महिला आरक्षण विरोधात होती. 2023च्या विधेयकानुसार जनगणना आणि डिलिमिटेशन करून विधेयक लागू करायचं असं नमूद होतं. मुंबईतल्या मोर्चामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. 2029 मधील निवडणूक जिंकणार नाही अशी भाजपाला भीती. निवडणुकीत हरण्याची भीती असल्यामुळे विधेयक आणण्याची घाई. डिलिमिटेशन विधेयक आणून विरोधी उमेदवारांना पाडायचं भाजपनं ठरवलेलं होतं. रोहित पवारांचा आरोप. मल्लिकार्जुन खरगेंकडनं पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा उल्लेख. मोदींची विचारसरणी समानता आणि न्यायावरती विश्वास ठेवत नाही. खरगेंचं वक्तव्य. तर मोदींना दहशतवादी म्हटल्याच्या वक्तव्यावरनं खरगेंची सारवासारव. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांना रान मोकळं होतं. आता त्यांना दहशतवाद मुक्त नव्या भारतातही सगळे दहशतवादीच दिसत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची मल्लिकार्जुन खरगेंवर टीका. व्हीके सिंगला महाराष्ट्र सरकार पैशांवरती पैसे देते. दादांच्या अपघातासंदर्भात काय तपास झाला ते लोकांना सांगा. 10 मे पर्यंत वाढ बघू, नंतर कडक भूमिका घेऊ. रोहित पवारांचा इशारा. टीसीएस प्रकरणात पीडितेचा हादरवणारा जबाब समोर. शरीरावरती घाणेरड्या कमेंट्स केल्याचा पीडितेचा जबाब. जबाबात अनेक बाबी समोर. टीसीएस प्रकरणात व्हॉट्सअपद्वारे तरुणींचा मानसिक छळाचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. ग्रुप लिडरचे विकृत मेसेज एसआयटीच्या रडारवर. पोलीस न्यायालयीन कोठडीतील आरोपींचा ताबा घेणार. नाशिकमधील धर्मांतरणाच्या आणखी एका प्रकरणातील आरोपी तंजीर इनामदारच्या मोबाईलमध्ये महिलांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ. आरोपीनं आणखी काही महिलांचं शोषण केलंय का, त्याचे साथीदार कोण. पंचवटी पोलिसांकडनं तपास सुरू. भोंदू अशोक खराचं ठाणे कनेक्शन समोर. भोंदू खराचा भक्त. ठाण्यातील निवृत्त एसीपी महेश आहेरवर गुन्हा दाखल. कार्यालयातील महिला क्लर्कवरती कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप.
खरातच्या प्रॉपर्टीवरती ईडीची तात्पुरती टाच येणार, सूत्रांची माहिती. संशयित व्यवहारांमुळे खरातची कोट्यवधींची संपत्ती अडचणीत, बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगबाबत तपास सुरू. अशोक खरातचा नवा घोटाळा उघड, 32 बनावट खात्यांमधनं 57 लाखांची अफरातफर. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत घोटाळ्याचा आरोप, सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल. विरारमध्ये भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावरती लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. तक्रारदार 40 वर्षीय सामाजिक कार्यकर्ते, 2022 पासून शोषण होत असल्याचा आरोप, तर जंगम यांच्या तक्रारीवरून महिलेवरती खंडणीचा गुन्हा दाखल. गृहमंत्री अमित शहांची काल रात्री कोलकात्यात 4 तास बैठक. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रभारींसोबत चर्चा. बंगालच्या 5 विभागांमधील अमित शहांची शेवटची बैठक. प्रियांका गांधीच फक्त इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतात, राहुल गांधींच्या हातून काहीच साध्य होणार नाही. जनशक्ती जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांची प्रतिक्रिया. दिल्लीत भाऊ भाऊ म्हणून पाय खेचतात. दिल्लीतील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. दिल्लीत माझाही डुप्लिकेट बनवतील, गडकरींचं वक्तव्य. ममता बॅनर्जी या वाघिणीसारख्या लढतात, ते जिंकल्याच पाहिजेत, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर एका महिलेला हरवण्यासाठी 2 लाख सीआरपीएफचे जवान उतरवलेत, ठाकरेंचा केंद्र सरकारवर आरोप. मुंबईतील हाफकिन या सरकारी संस्थेचं खासगीकरण करण्याची तयारी, मनसेचा आरोप. परळ येथील हाफकिन संस्थेच्या बाहेर मनसे कामगार सेनेकडनं आंदोलन. गोकुळबाबत 2 दिवसात महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार, ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचा आग्रह. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. गोकुळवरून झालेल्या आरोप प्रत्यारोपावरनं वक्तव्य. उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडणार. दरवाजे उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. पोलीस अधीक्षक तुषार दोषी अडचणीत, स्वतःच्या बदलीच्या दिवशी साताऱ्यातील 6 ते 7 पोलिसांच्या बदल्या केल्याचा आरोप. साताऱ्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची उपमुख्यमंत्री शिंदे आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार. मुंबईत उकाड्यानं नागरिक हैराण. गुरुवारी आणि शुक्रवारी शहरात उष्ण आणि दमट वातावरण असणार, हवामान विभागाचा अंदाज. शिवडीमधील टनेल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवरती 2 नग बटरफ्लाय वॉल बसवण्यात येणार. परिणामी मुंबईतील ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागात पाणीपुरवठा बंद असणार. पुणे शहरात उद्या पाणीपुरवठा बंद असेल. बुधवारी मध्यरात्रीपासूनच गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठ्यावरती परिणाम. पाटबंधारे विभागाच्या 15% पाणी कपातीच्या प्रस्तावावरती आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडनं पुणेकरांना दिलासा. तुर्तास पाणी कपातीची गरज नाही, भविष्यात गरज पडल्यास नियोजन केलं जाईल, आयुक्तांचं स्पष्टीकरण. अटल सेतू ते मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जोडणी प्रकल्पाच्या कामाला वेग. हा प्रकल्प फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीचं उद्दिष्ट. मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात पुन्हा वाढ. आतापर्यंत 7व्यांदा वाढ. अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडनं केईएम रुग्णालयातील विविध विभाग